आज आहे नागपंचमीचा सण। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आम्ही वारुळाची पूजा कशी करतो आणि पंचमीचे खेळ ही खेळलेले आहेत, ते काही तुम्हाला मुवमेंट्स बघायला मिळतील। नागपंचमीचा सण आम्ही कसा सेलिब्रेट करतो ते सकाळ सकाळी वेदूचे नाटके बघा। वेदूची आजी दूध घेऊन बसलेली आहे पण वेदू येत नाही आहे आणि आता कसं जातो बघा मज्जा करत। ए वेदूला राहू दे मग, दूध नको म्हणालाय ना, ये ना तो राहू दे मग। वेदूला नको ना मम्मा। मी आले किचन मध्ये, याची आमटी केलेली आहे। पंचमीसाठी आम्ही कडप केलेले आहेत निवदासाठी। वेदूला बघा या ताटात जेवणार म्हणून ती शोधायला लावला आणि हे ताट घेतल्याशिवाय तो जेवत नव्हता। अशी ती रोज मज्जा करतो आमची। आता कुठे चालले की हे ताट घेऊन जायचं काय मग? मावशीच्या तुकडे असते होते सगळ्यात बारक्या वाटीतून घालत ये ग बाई, एवढं तूप एका वेळ खायचं असते वे। पंचमीच्या वारुळाची पूजा करण्यासाठी आम्ही आता असं चाललो आहे। मी अशी तयार झालेली आहे, आंबाडा घातलेला आहे आणि काठवर साडी नेसलेली आहे। आंबाडा माझा मीच घातलेला आहे त्यामुळे परफेक्ट काय झालेला नाही, सिंपल मध्ये केलेला आहे। आता आम्ही वारुळाची पूजा करण्यासाठी चाललेलो आहे। हे बघा या सगळेजण पुढे चाललेले आहेत, वेदूच्या आजी आणि आमच्या शेजारच्या काही आहे। वेदू बघा खेळत खेळत यायला त्यामुळे आम्ही मागे राहिलो। असं आम्ही पंचमीची पूजा करण्यासाठी चाललेलो आहे वारुळाकडे। आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे, लई काय लांब नाही आहे। इकडे शेत आहे, शेतामध्ये एक 2-3 वारुळ आहेत, त्यातल्या एका वारुळाची सगळेजण इथं पूजा करतात, तिकडं आम्ही चाललेलो आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जे नागसाप वगैरे असतात ते बिळात नसतात, आता बाहेर शेतामध्ये असतात, त्याचा दंश आपल्याला होऊ नये म्हणून अशी वारुळाची पूजा केली जाते। इथे बघा आम्ही असं हळदी कुंकू लावलेला आहे, कडबूचं नैवेद्य आणलेलं आहे, लाह्या घातलेल्या आहेत, फुलं घातलेली आहेत। हे वारुळ बघा, असं वारुळाला आम्ही दोरा गुंडाळतो 5 फेऱ्या घालून। आम्ही लाडू केलते त्याचाही नैवेद्य दाखवला। हे बघा असं सगळीजण एक एक दोरी घेऊन येतो आणि असं 5 फेऱ्या करतो आणि वारुळा भोवती प्रदक्षिणा घालतो। विशेषतः कर्नाटकमध्ये पंचमीचा सण मोठ्याने साजरा केला जातो। विशेषतः उत्तर कर्नाटकमध्ये किंवा किनारपट्टीच्या भागामध्ये नागपंचमी मोठ्याने साजरी केली जाते। खूप मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो, कारण यामागे मजबूत धार्मिक संस्कृती आणि भौगोलिक कारणेही आहेत। श्रावण महिन्यातील हा पहिलाच मोठा सण मानला जातो कर्नाटकमध्ये। हिंदू धर्मात नागांना देवाचे स्थान आहे। भगवान शिवासोबत नाग असतात आणि विष्णू शेषावरील काम करतात। आता बघा इथं आम्ही दूध घालत आहे वारुळावर। दूध, खोबऱ्याची एक वाटी आणि लाडू घेऊन असं वारुळावर घालत आहे। त्यानंतर आम्ही पाणीही सोडलेलं आहे। असं आम्ही पूजा करतो सगळेजण। इथं मी हे हळदी कुंकू लावून लाह्या वगैरे घातलं। हे बघा नारळ किती फोडलेले आहेत आणि सगळेजण इथं नारळ फोडतो। इथं नारळ फोडून आमच्या शेजारच्या आजी नारळाचं पाणी कलेक्ट करत आहेत पिण्यासाठी। हळदी कुंकू लावल्यानंतर माझा असा काही दिसत होता लू, थोडंसं मी कमी केलं, भरपूर लागलेलं ते। हे बघा आम्ही इथं असं थोडा वेळ बसून निवदाला लाडू आणलेला असतं, ते लाडू खातो, एकमेकांना देतो एकमेकाच्या घरातलं। त्यानंतर ना आम्ही आता पूजा करून घरी चाललो। वेदू बघा कसा पुढं पुढं पळत आहे, आमच्याही पुढं पळत आहे, किती जरी थांब म्हटलं तरी ऐकत नाही आहे तो। असं आम्ही घरी चाललेलो आहे आणि वेदूची मजा बघा। आता वेदूची आजी मागे राहिल्या आणि आम्ही पुढे आलोय, तर वेदू बघा घरला येस ना झाला आणि परत गेला आजीकडे माग। आता भावनाला आणायला पाठवले त्याला। ये चॉकलेट देतो तुला, ये चॉकलेट।
चॉकलेट देतो घरला गेल्यावर काय. तर मी मगाच्या व्हिडिओत सांगत होते की किनारपट्टीच्या भागात असा विश्वास आहे की भगवान परशुरामाने समुद्र मागे सारून ही जमीन निर्माण केली, तेव्हा नागराज अनंताने ती जमीन सुपीक व राहण्यायोग्य बनवण्यास मदत केली, म्हणून तेथील लोक नागांना भूमीचे रक्षक मानतात. नागपंचमी कर्नाटकात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर आज सोमवारचा उपवास होता, सो आम्ही शाबू करून खाल्लं आणि आता आम्ही पंचमीचे काही खेळ खेळणार आहे बाहेर. आणि बाहेर झोकाळी बांधत आहेत झाडाला. तर तुम्ही आमचे पंचमीचे खेळ बघा, थोडेसे पारंपरिक आणि थोडेसे मॉडर्न मजा येणारे खेळ आहेत. पडत आहे आता सगळ्यांना बोलवलेलं आहे पंचमीचे खेळ खेळायला. बघा इथं असं झोकाळा बांधलेला आहे. मम्मी वेदूला घेऊन आलेल्या आहेत आणि इकडून बघा बारीक सगळेजण येत आहेत झोका खेळण्यासाठी. हे आमच्या शेजारच्या काकू आहेत, त्यांचा उत्साह बघा. लहान मुलींपासून अक्षरशः म्हाताऱ्या बायकांपर्यंत इथं पंचमी खेळली जाते कर्नाटकमध्ये. ह्या आमच्या शेजारच्या दीदी आहेत, त्याही येत आहेत. हे बघा हे थोडस हे झोकाळा व्यवस्थित झाला नाही म्हणत आहेत, तिकडं बांधत आहेत. आता वेदू बघा कसा खेळालाय, अक्का अक्का म्हणत सगळ्यांच्याकडे चाललाय आणि मजा करायला लागलाय. हे बघा असं झाडावर चढून झोकाळा बांधत आहेत. त्यानंतर झोकाळा तयार झाल्यानंतर सगळ्यांनी झोका खेळलेला आहे. असं डबल खेळलेले आहेत, सिंगल खेळलेले आहेत, उभारून खेळलेले आहेत. बघा आमच्या इथल्या आजी यांचा उत्साह बघा. असं सगळेजण झोका खेळतात, खूप आवडतं सगळ्यांना पंचमीचे खेळ खेळायला आणि एवढ्या उत्साहानं साजरा केला जातो पंचमीचा सण कर्नाटकमध्ये. त्यानंतर मी ही झोकाळ्यावर बसले. मला काय फास्ट येईना पण शिस्तात करत आहे. झोका काय मोठा घ्यायला येईना झालाय. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही राहतो शेतात. इथल्या ज्या लेडीज आहेत ते शेतात भरपूर काम करतात दिवसभर. त्यांनी सकाळी पंचमीचा सण साजरा केलेला आहे, पोळ्या केलेल्या आहेत, त्यानंतर वारुळाची पूजा केलेली आहेत, घरातले सगळे सण केलेले आहेत, त्यानंतर शेतातही काम केलेलं आहे. त्यांनी सगळ्यांचे 7-8 जनावरे आहेत. हे सगळं करून हे ते परत आणि पंचमीचा खेळ खेळण्यासाठी आलेले आहेत आणि यांचा उत्साह बघा किती दमल्या असतील ते, तरीही त्या खेळत आहेत. इथं कर्नाटकमध्ये पंचमीला मुली ज्या लग्न करून गेलेल्या असतात त्याही माहेर येतात. सेम दिवाळीसारखं इथं कर्नाटकमध्ये पंचमी मोठ्याने साजरी केली जाते आणि गोडधोड जे केलेलं आहे ते मुलींसाठी केलं जातं. त्यानंतर आम्ही खेळली फुगडी. आमची झाल्यानंतर एकोपाठोपाठ सगळ्यांनी आपला आपला पार्टनर शोधला आणि फुगडी खेळायला चालू केलं. ह्या आजी तर बघा रस्त्यावरच फुगडी खेळत आहेत. खाली दगड टोचतं म्हणून ते रस्त्यावर खेळत आहेत. इकडे मम्मी आणि वेदू पण झोकाळ्यात बसलेले आहेत. वेदूसाठी मम्मी शिस्तात झोका घेत आहेत. आम्ही असं पंचमीचे खेळ खेळलो आता. हा खेळ खेळताना एवढी मजा आली, एवढी मजा आली. ज्या दारातून ती पट्टी जाते त्याच दारातून तिला पकडायचा असा खेळ होता. खूप मजा आली. त्यानंतर आम्ही 5 जणांची फुगडी ट्राय केली पण 1-2दा फेल झाली. सगळे एकमेकाच्या पायावर पाय ठेवत होते. नंतर आम्ही सगळे व्यवस्थित धरलो आणि सगळे छान खेळलो फुगडी. हे बघा आम्ही पहिला कुठल्या जागी होतो आणि खेळत खेळत कुठे गेलेलो आहे. हा खेळ खेळायला तर एवढी मजा आली. ह्या खेळाचे नावही मला माहीत नाही. पुढं आहे ते तर या खेळाला रेल्वेच म्हणेल, मला काही समजेच नाही या खेळाचे नाव काय आहे ते. पुढच्या दीदी आहेत त्या मागं जाऊन एक एक कडून वडून काढायचं असा का तो खेळ होता.
असे आम्ही पंचमीचे काही खेळ खेळलेले आहेत. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओजना लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे माझे काढलेले असे पंचमीचे फोटोज बघा.